छगन भुजबळ महाराष्ट्राच्या राजकारणातील 2-3 पक्ष बदलणारा छगन भुजबळ यांची पार्श्वभूमी भाजी बटाटे फिरून विकणारा हा मंत्री अचानक करोडो रुपयाचा मालक होतो आणि ईडीचा तपास लागल्यानंतर त्यांना जवळपास 3 ते 4 वर्ष जेल भोगावं लागतं. हेच ते छगन भुजबळ. मित्रांनो, छगन भुजबळविषयी आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. छगन भुजबळ कोण आहेत आणि छगन भुजबळ यांची पार्श्वभूमी काय आहे. मित्रांनो, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. बीडमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि या आयोजनामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलं आहे ते कुणबी मराठा म्हणून किंवा मराठा कुणबी म्हणून हा JR कॅन्सल करण्यासाठी बीड या ठिकाणी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन छगन भुजबळ यांनी केलं होतं. आणि या मेळाव्यासाठी गोपीचंद पडळकर असतील, धनंजय मुंडे, त्यानंतर जे काही त्यांच्याबरोबर असतील लक्ष्मण हाके, वाघमारे आणि त्यांच्याबरोबरची जी काही टीम आहे, या ओबीसी नेत्यांनी मिळून बीडमध्ये महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु हा मेळावा नेमकं JR कॅन्सल करण्यासाठी होता की एखाद्यावर टीका आणि टिप्पणी करण्यासाठी होता, हेच लोकांना कळालं नाही. त्याचं झालं असं मित्रांनो, ओबीसी नेते जे त्यांच्याबरोबर छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके हे बीड या ठिकाणी उपस्थित झाल्याच्या नंतर खरी परिस्थिती अशी होती किंवा खरं कारण असं होतं की सरकारच्या विरोधामध्ये या सर्व नेत्यांनी बोलायला पाहिजे होतं की एखादा प्रमुख त्याच्याकडं आपण मागणी करताना आपण त्या प्रमुखाकडं मागणी करतो की आमच्या ह्या मागण्या आहेत. परंतु विषय इथं तसा नाही झाला की बीडमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी एकच विषय घेतला आणि तो म्हणजे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर टीका करण्याचं. जो उठत होता तो संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर टीका करत होता. मग ते धनंजय मुंडे असतील, पडळकर असतील, लक्ष्मण हाके असतील, वाघमारे असतील आणि त्यांच्याबरोबर जे आलेले नेते होते, हे पूर्ण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटीलवर टीका करत होते. कोणी धनंजय मुंडे यांनी टीका केली की आपण आता सावध राहायची गरज आहे, कोणी अंगावर आलं तर आपल्याला शिंगावर घ्यावं लागेल. ह्या त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या टीका केल्या आणि छगन भुजबळ यांनी तर हद्द सोडली. कारण त्यांनी डोकं नाही, त्यांना JRचं काय कळतं किंवा तुम्ही 2% आहेत, आम्ही 35% आहेत, असे वेगवेगळे उदाहरणं देऊन छगन भुजबळ यांनी बीडमध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचं काम केलं. आणि केल्याच्या नंतर छगन भुजबळ, पडळकर यांनीही जरांगे पाटलावर टीका केली. परंतु हा विषय इथं काढण्याचं कारण काय होतं हेच लोकांना कळलं नाही. मग त्यामध्ये धनगर समाज असेल, वंजारा समाज असेल, ओबीसी समाज असेल, माळी, साळी, कोळी, कोष्टी, तेली हे सर्व समाज ज्या ठिकाणी जमा झाले होते त्या लोकांना पण कळलं नाही की नेमकं आपण या मेळाव्यासाठी जमा कशासाठी झालो आहोत. आपण राज्य सरकारवर बोललं पाहिजे, देवेंद्र फडणवीसवर बोललं पाहिजे, अजितदादावर बोललं पाहिजे, एकनाथ शिंदे यांच्यावर बोललं पाहिजे. कारण महाराष्ट्राचे करते धरते हे 3 पुढारी आहेत. म्हणून जो काही JR काढला त्यांच्या विरोधात बोलायला पाहिजे होतं आणि हा JR कॅन्सल करण्यासाठी ही प्रमुख मागणी त्यांच्याकडे करायला पाहिजे होती. परंतु त्यांनी तसं न करता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री विखे पाटील यांच्यावर त्यांनी झरी टीका केली. मुख्यमंत्र्याला काही न बोलता, शिंदेसाहेबांना काही न बोलता, अजितदादांना काही न बोलता यांनी फक्त मराठा समाजावर टीका केली. संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. जे घडलं ते घडलं. कारण एखादी गोष्ट दिल्याच्या नंतर ती वापस घेणं कठीण असते.
बापाने मुलाला दिलेली वस्तू बाप परत घेऊ शकत नाही, हे तर सरकार आहे. म्हणून मित्रांनो, लोकांना जे काही मेळाव्याला ओबीसी समाज गेला होता त्यांच्या पण लक्षात आलं की हे फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी हे मेळावे ठेवण्यात आलेले आहेत. एकीकडं विडेट्टीवार मेळावे ठेवतात, एकीकडं लक्ष्मण हाके मेळावे बोंबलतात की मला कोणी बोलवत नाही, एकीकडं छगन भुजबळ वेगळे मेळावे घेतात. त्यानंतर छगन भुजबळ बोलल्याच्यानंतर जे काही ओबीसी नेते वाघमारे म्हणून आहेत त्यांनी वेगळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की छगन भुजबळ यांनी या गोष्टी बोलायला नको पाहिजे होत्या, कारण एकामेकाचे उणे आणि धुणे काढण्यात काही फायदा नसतो. मग लक्ष्मण हाकेचे आणि वाघमाऱ्यांचे उणे धुणे काढले, त्यांना खालच्या शब्दात बोलण्याचं काम केलं. अशी पत्रकार परिषद वाघमारे यांनी घेतली आणि तिथंच छगन भुजबळ मायनस झाले. कारण बीडच्या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर जी काही जागा आहे ती फक्त 5 ते 7 हजार लोकांची जागा आहे. झाले असतील असं एकंदरीत गुप्त म्हणजे पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु विषय तो नाही आहे. विषय लोकांना कळाला नाही की नेमकं या मेळाव्यामधून साध्य झालं काय. कारण महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडं मागणी करायला पाहिजे होती की मराठा आरक्षणाचा जो काही GR आहे तो रद्द केला पाहिजे, नाहीतर आम्ही मुंबईला येऊ. आम्ही काय बाकीच्या जे काही गोष्टी त्यांना बोलायच्या होत्या ते बोलायला पाहिजे होत्या. परंतु असं न घडता फक्त बीड शहरामध्ये येऊन जातीय सलोखा बिघडण्याचं काम या नेत्यांनी केलं आहे. मित्रांनो, छगन भुजबळ यांची पार्श्वभूमी सर्वांनाच माहीत आहे. लोक आज बोलू लागले आहेत की छगन भुजबळ यांच्याकडं पूर्वी ज्या वेळेस ते राजकारणात आले त्यावेळेस ते भाजी विक्रीचं काम करत होते आणि एकंदरीत ज्या वेळेस त्यांची ईडीने चौकशी लावली आणि त्या चौकशीमध्ये त्यांच्याकडं करोडो रुपयाची संपत्ती मिळाली आणि त्यांना 3 वर्ष जेलवारी जावं लागलं. नेमकं हे पैसे आले कुठून, हाच जनतेला पडलेला प्रश्न आहे, लोकांना पडलेला प्रश्न आहे. सोशल मीडियावर ही चर्चा जोरात चालू आहे. मित्रांनो, छगन भुजबळ यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.